हाय एव्हरीवन, आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. मस्त त्यासाठी एक हिरवं वाटण तयार करून घेणार आहोत. कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या आणि सुकं खोबऱ्याचा खिस आहे थोडासा. इथे बघा, मस्त मी हिरवं वाटण करून घेतलं आहे. गॅसवरती पातेलं ठेवलं आहे. 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये. थोडी तसं गरम झाल्यानंतर इथे बघा, मी सगळ्यात अगोदर मोहरी टाकून घेणार आहे आणि मोहरी हलकी फुलकी फुलल्यानंतर लगेचच इथे मी जिरं टाकून घेतलं आहे. बघा, जिरं देखील मस्त आपलं फुललं गेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता जे आपण हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते देखील तेलामध्ये मस्त असं टाकून घ्यायचं आहे आणि मस्त 2-3 मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत हे हिरवं वाटण तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे. असं हिरवं वाटण आपण मस्त तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला आहे तो 2 चमचे आणि इथे काश्मीरी लाल तिखट आहे ते देखील 1 चमचा टाकून घेतला आहे. आणि जे घरातलं साठवणीचं जे लाल तिखट होतं ते देखील मी छोटा चमचा टाकून घेतला आहे. बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकल्यामुळे आपल्या भाजीला कलर खूप छान येतो. इथे बघा, आता एक मी मोठ्या साईजचा एक कांदा कापून घेतला होता बारीक असा, तो देखील मस्त असा आपण तेलामध्ये 2-3 मिनटं असा चांगला खरपूस रंगाचा भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. इथे बघा, आपला मसाला आणि कांदा होता तो देखील मस्त असा तेलामध्ये परतला गेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे आपण अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत. मग अशी मी हळद टाकली नव्हती म्हणून आता मी हळद टाकून घेणार आहे. इथे बघा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व मस्त 1-2-3 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. इथे बघा, आता मी सर्व जिन्नस व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे, एकजीव करून घेत आहे. ते पाहू शकता तुम्ही. इथे बघा, आपला मस्त अशा मसाल्याला तेल सुटलं आहे आणि मसाला आपला मस्त असा परतला गेला आहे. आता जे बटाटे आपण चिरून ठेवले होते ते देखील तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि 1-2 मिनटं मसाल्यासोबत परतून घ्यायचे आहे. असं केल्यामुळे आपली बटाट्याची भाजी खूप मस्त होते. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. आता मी मस्त पातेल्यावरती एक प्लेट ठेवली आहे आणि प्लेटमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यामुळं आपलं जे बटाटं होतं ते वाफेवर थोडंसं शिजलं जातं आणि गरम पाणीच टाकायचं आहे याच्यामध्ये. इथे बघा, आता मी मिक्स करून घेत आहे हे सर्व. आपला मसाला व्यवस्थित असा बटाट्यामध्ये मुरला गेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्याचे प्लेटवर ठेवलेलं पाणी होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि इथं आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. गरम पाणी वापरल्यामुळे आपले बटाटे व्यवस्थित असे शिजले जातात आणि पटकन आपली भाजी तयार होते. हवं तेवढं आता इथे मी पाणी टाकून घेतलं आहे. इथे पाहू शकता, आपला मस्त बटाट्याच्या भाजीला कलर आला आहे आणि किती सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त आता एक उकळी काढून घेऊया. कलर बघा किती छान दिसत आहे, खूप मस्त लागते ही भाजी. भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकता. तर इथे आणखीन मी मगाशी थोडंच मीठ टाकलं होतं, त्यामुळं आणखीन मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. आपल्या भाजीला देखील मस्त अशी उकळी आली आहे आणि आता आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घेऊया. इथे बघा, आपल्या भाजीला मस्त उकळी फुटली आहे आणि अर्धवट झाकण ठेवून परत आपण भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. असं अर्धवटच झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपली भाजी मस्त शिजली जाते आणि तेल देखील छान तर्री येते आपल्या भाजीवरती. आता इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे 2 चमचे, म्हणजे आपली भाजीला दाटसरपणा येतो आणि खायला देखील खूप टेस्टी लागते. ते शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. बघा, आपली भाजी किती छान अशी मस्त झाली आहे, तरी देखील मस्त अशी आली आहे. आता आपण मस्त असा आपला बटाटा शिजवून घेणार आहोत.
इथे बघा आता आपली भाजी तयार झाली आहे. इथे बघा आपलं एका चमच्यानं आपण बघूया बटाटे शिजले का. बघा किती मस्त असं सॉफ्ट आपलं बटाटा शिजला आहे, इथे पाहू शकता तुम्ही. आणि आपल्या भाजीला देखील तर्री देखील खूप छान आली आहे. आपल्या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी इथे मी 2-3 बटाट्याच्या फोडी अशा मॅश करून घेतल्या आहेत, त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान असा दाटसरपणा येतो. तरी देखील खूप छान आली आहे आणि आता आपले बटाटे देखील मस्त असं शिजलं आहे, ते पाहू शकता. त्यामुळे मी आता गॅस बंद करून घेतला आहे. इथे बघा आपल्या भाजीला दाटसरपणा पण खूप छान आला आहे आणि तर्री पण खूप मस्त आली आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे पाहू शकता तुम्ही मी सर्व केलं आहे. मस्त अशी बाजरीची भाकरी आणि झणझणीत बटाट्याची रस्साभाजी खूप मस्त लागते, खूप टेस्टी लागते आणि एकदा नक्की बनवून पहा. आणि माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. इथे बघा बाजरीची भाकरी आणि बटाट्याची मस्त अशी चमचमीत रस्साभाजी पाहू शकता. आपला बटाटा देखील खूप छान शिजला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत